झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली विमानतळावर केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं झाली आहेत। सलमान खुर्शीद आज परदेश दौऱ्यावरून परत आलेत। त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत खुर्शीद राजीनामा देत नाहीत तोपर्यंत निदर्शनं सुरूच राहतील असं केजरीवाल यांनी जाहीर केलंय। तर आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे। यावेळी ते केजरीवालांच्या आरोपांना उत्तर देतील अशी शक्यता आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। रश्मी, खुर्शीद आज परत आलेले आहेत आणि दुसरीकडे केजरीवालांचा आक्रमकपणा वाढत चाललेला आहे। काय एकंदरीत वातावरण वाटतंय? खुर्शीद राजीनामा देण्याची शक्यता वाटतेय का? सुवर्णा, खरं तर शुक्रवारपासून अरविंद केजरीवाल यांनी जी भूमिका ठेवलेली होती तीच त्यांनी स्पष्ट पुढे कंटिन्यू केलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे जोपर्यंत सलमान खुर्शीद यांचा राजीनामा होत नाही तो पण आम्ही आंदोलन करणार आहोत। सलमान खुर्शीद देशाच्या बाहेर होते। आज जसे ते दिल्ली विमानतळावर आले तेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे जे कार्यकर्ते होते त्यांनी विमानतळावर नारेबाजी केली, त्यांना विरोध केला होता। तर दुसरीकडे आपल्याला माहिती आहे संसदीय पोलीस स्टेशनच्या बाहेर अरविंद केजरीवाल आणि आयसीचे कार्यकर्ते बसलेले। त्यांनी म्हटलं की आम्ही ह्याला तहरीर करू जोपर्यंत सलमान खुर्शीद यांचा राजीनामा होत नाही। तर अरविंद केजरीवालांतर्फे दुपारी 12 वाजता अजून जास्त पुरावे कागदपत्र देण्यात येणार आहेत ह्या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या प्रकरणी, कारण की वेगवेगळे आरोप होत आहेत अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील। तर अरविंद केजरीवाल यांनी सांगितलेलं आहे माझ्या देखील संपत्तीचे तुम्हाला जी चौकशी करायची आहे ती तुम्ही करा, परंतु ह्या प्रकरणात मात्र अजून अधिक कागदपत्र पुरावे स्वतः अरविंद केजरीवाल देणार आहेत। तर आपल्याला जशी माहिती मिळते की 3 वाजता सलमान खुर्शीद देखील प्रेस कॉन्फरन्स करणार आहेत, पत्रकार परिषद घेणार आहेत आणि प्रत्येक आरोपाला ते उत्तर देणार आहेत। त्यांनी आधीच जेव्हा ते भारताबाहेर होते त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही सर्व आरोपांना उत्तर देऊ आणि अरविंद केजरीवाल राजकारण करत आहेत आणि आम्ही त्यांना चोख उत्तर देऊ। तर अशा पद्धतीने आज हा आपण बघू शकतो अरविंद केजरीवाल वर्सेस सलमान खुर्शीद हा डाव पुढे देखील रंगणार आहे। 12 वाजता अरविंद केजरीवालांकडून अधिक पुरावे येतील तर 3 वाजता सलमान खुर्शीद देखील जे काही आरोप होत आहेत त्याला उत्तर देणार आहेत। रश्मी, विमानतळावरच ही निदर्शनं केली जाते, त्या पार्श्वभूमीवर पोलीस व्यवस्था कशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे तिथे? अर्थात विमानतळावर त्यांनी प्रदर्शनं केली, सलमान खुर्शीद निघून गेले, त्यामुळे तिकडचं वातावरण तर आता निवडलेलं आहे। सलमान खुर्शीद यांच्या घराच्या बाहेर देखील इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते पोहोचले होते विरोध करण्यासाठी, तर तिथे देखील त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। परंतु संसद पोलीस मार्ग स्टेशनच्या बाहेर मात्र अजूनही कार्यकर्ते बसलेले आहेत, तिथेच मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे आणि अरविंद केजरीवाल देखील ह्यापुढे आंदोलनाची भूमिका आंदोलनाला कशा पद्धतीने वळण लागेल आणि अजून आपली अधिक कागदपत्र जी आहेत ते तिथेच देणार आहेत। त्यामुळे आता 12 वाजता अरविंद केजरीवाल अजून काय बोलतात, किती अधिक पुरावे देतात ह्याकडे लक्ष आहे। तर सलमान खुर्शीद देखील आलेले आहेत आणि 3 वाजता ते अरविंद केजरीवाल यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणार आहेत। धन्यवाद रश्मी या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत 12 वाजता अरविंद केजरीवाल खुर्शीद यांच्या विरोधातले आणखी पुरावे सादर करणार आहेत, तर 3 वाजता सलमान खुर्शीद स्वतः पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या आरोपांना उत्तर देणार आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।